सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उषेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओढी कुमकुम केशरा हिरे जडी मुकुट शोभतो बरा पुणे करणी कागरिया जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिकर वंदना सरसुंद वक्र तुंड नयना रामाचा भटका हे सगना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता प्रभू नायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ हरि ओम ओम यज्ञेन यज्ञमेषन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्नतेहनाकं महिमानः यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो दधातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुषान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराळि तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन्गृहे आविश्वतस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासदेति ॐ दत्ताय विद्महे तुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल कोटी गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीच्या या स्टुडिओमध्ये या वर्षी एनडीटीव्ही मराठीचा पहिला बाप्पा स्टुडिओमध्ये विराजमान झालाय आणि बाप्पाला भेटण्यासाठी अनेक जण येत आहेत आता एक खास टीम आलेली आहे टीमची तुमची ओळख करून देणार आहे पण त्या अगोदर एक प्रश्न तुमच्यासाठी बाप्पा सगळ्यांच्या घरी आलाय मंडळांमध्ये आलाय सगळे जण बाप्पाला भेटायला जात आहे काय मागता बाप्पाकडे नवस बिवस करता कारण नवसाच्या बाप्पाला तर खूप गर्दी होते कसला मूल होण्याचा ओके हा आणखीन नोकरी लागण्याचा ओके आणखीन घर होऊ दे बर केले बाप्पाने नवस पूर्ण
एक नवस मी तुम्हाला विचारते, तो तुम्ही कधी केलात का मला सांगा. मला नवरा मिळू देत असा नवस कधी केलाय? काय बोलताय? 19 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात असा एक नवस झाला होता. तो नवस पूर्ण पण झाला आणि त्याची कहाणी 3 तासाच्या एका सिनेमाच्या रूपानं पडद्यावर बघितली. आता मला म्हणाल की 19 वर्षांनंतर कशाला सांगतेस? सांगणार ना, कारण पुन्हा एकदा नवसाचा नवरा येतोय. तीच टीम, तोच नवसाचा नवरा भाग 2 घेऊन येतेय आणि नवरा माझा नवसाचा भाग 2 ची टीम आज एनडीटीव्ही मराठीच्या स्टुडिओमध्ये आले. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि गणपती बाप्पाचं दर्शन घडवल्याबद्दल. बरं, आता मी टीमची ओळख, कार्यक्रमाची सुरुवाताच्या जे काही प्रोटोकॉल असतो त्याच्यानुसार करून देते. खरं तर त्यांना ओळखीची गरज नाहीये. हे सगळे चेहरे महाराष्ट्राला अगदी सुपरिचित आहेत. सगळ्यात ज्युनियर चेहऱ्यापासून सुरुवात करते. हेमल इंगे आहे आपल्या सोबत. हेमल, खूप खूप स्वागत. थँक्यू. सुप्रिया ताई, खूप खूप स्वागत एनडीटीव्ही मराठीच्या स्टुडिओमध्ये. खूप धन्यवाद. सचिन सर, खूप खूप स्वागत एनडीटीव्ही मराठीच्या स्टुडिओमध्ये. खूप बरं वाटलं. आणि अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी कित्येक वर्ष हसवलं, ज्यांनी कित्येक वर्ष आनंद पेरला आणि याही वयात ते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद पेरतायत. मामा, खूप खूप स्वागत. धन्यवाद. स्वप्नील, वेलकम. थँक्यू सो मच मैत्रिणी. थँक्यू. चला, आता सुरुवातीला पहिला प्रश्न आहे, तो अर्थात सचिन पहिला सर. प्रश्न सुरुवातीलाच असतो. सुरुवातीचा पहिला प्रश्न पहिल्यांदा विचारते. बर, 19 वर्षांनंतर खूप सिनेसृष्टी बदललेली आहे, एंटरटेनमेंटचं जग बदललेलं आहे. एका प्रचंड मोठ्या स्थित्यंतरातून आपण जातोय. ओटीटीचं गारूड सगळ्यांच्या मनावर आहे. जो सिनेमा 19 वर्षांपूर्वी आपण केला होता त्याचा भाग 2 घेऊन यावं असं वाटणं आणि तीच ते स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करणं, हे स्वप्न बघितलं कसं आणि पूर्ण करण्याची जी इच्छा जागृत झाली ती नेमकी गणपती बाप्पांनी कधी दिली? सगळं जग जरी बदललेलं असलं, सगळ्या नवीन नवीन गोष्टी जरी आलेल्या असल्या, अजूनही पुढे येत राहणार असल्या, तरी बाप्पांनी माणसाचं हृदय जे आहे, त्याचा आकार, त्याच्या सगळ्या गोष्टी त्या बदललेल्या नाही आहेत, त्या तशाच आहेत. आणि आमचा प्रयत्न इतकी वर्ष फक्त माणसाच्या त्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा आहे. कारण ते हृदय तेच आहे, त्याचा आकारही तोच आहे, ते इमोशन्स तेच आहे, ते धगधगतं पण त्याच पद्धतीनं, त्यात काही बदल घडलेला नाही. तर आम्हाला ते हृदय पाहिजे. बाप्पाच्या कृपेनं स्वप्न बघितलं, नवरा माझा नवसाचा एक, त्याला तेही एक स्वप्न होतं जे बाप्पांनी पूर्ण केलं. आता 19 वर्षांनंतर दुसरं स्वप्न पडलं असं आपण म्हणू शकतो. आणि ते स्वप्न बाप्पांनी आता इथपर्यंत आणलेलं आहे, आकारात आणलेलं आहे, साकार केलेलं आहे. आता ते आमच्या रसिक प्रेक्षकांच्या पसंती सूत्रो त्या हृदयापर्यंत पोहोचो, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि नक्की पोहोचणार ते. पहिल्या सिनेमाला तर सगळ्यांनी डोक्यावर घेतलं होतं. काय नाही, डायलॉग डोक्यावर घेतले होते, गाणी डोक्यावर घेतली होती, तुम्हा सगळ्यांची कला डोक्यावर घेतली होती. अशोक सर, तुमच्यासाठी तर ना मला जेव्हा मी तुम्हाला पाहिलं आणि जेव्हा मला काल कळलं की सगळी टीम येते, तर तो सगळा सिनेमा पुन्हा डोक्यातून येत होता. तो कंडक्टर सारखा समोर येत होता. तो कंडक्टर असं तो प्रत्येकाला जे काय एका वेगळ्या खुबीनं बोलत होता, तो कंडक्टर येत होता. दादागिरी नाही, दादागिरी नाही. मी चांगल्या अर्थाने दादागिरी म्हणतो. बरं, मला एक सांगा, ते मागच्या वेळेस जी लावणी झाली होती त्याचा शेवट तिथे काही नीट झाला नव्हता. या सिनेमात काही तिथून पुढे चाल आहे का, कसं काय? नाही, याच्यात तसा शेवट नाही होऊ शकत. कारण काय, त्यावेळेचा प्रवास हा बसने होता ना. तो बस होती, ती डायरेक्ट पुण्यापर्यंत पोहोचली होती, गणपती पुण्यापर्यंत. आता ट्रेन आहे, ती रत्नागिरीपर्यंत जाऊ शकते. नाही, पण मला एक सांगा की तुम्ही काय मुंबई गोवा हायवेला सगळेजण घाबरलात का की तुम्ही यावेळेस बसच्या ऐवजी ट्रेनचं तिकीट काढलं? नाही, काय घाबरलो नाही, पण थोडं लवकर पोचायचं होतं. हायवेची अवस्था बघून. ते मी काय बोलू शकत नाही, पण थोडं लवकर पोचायचं होतं. पण काय कारण काय होतं ट्रेन निवडण्याचं? काय कारण? ट्रेन निवडण्याचं कारण की हे बघा, प्रवास आहे तर प्रवास तर नक्कीच आहे. गणपतीपुळेपर्यंत पोहोचायचा आहे म्हटल्यानंतर प्रवास तर हा केलाच पाहिजे. मग वेगवेगळ्या पद्धतीचा प्रवास असतो आणि जो आयडेंटिफाय सुद्धा होतो. बस पण आयडेंटिफाय झाली, ट्रेन सुद्धा आयडेंटिफाय होणार. लोकल ट्रान्सपोर्ट आहे ना शेवटी, तो आयडेंटिफाय होणार. पण काहीतरी असं कारण आहे
ज्या कारणामुळे त्यांना गेल्या वेळेला बसचा प्रवास करावा लागला होता, या वेळेला ट्रेनचा प्रवास करावा लागतोय. खर तर भक्ती आणि वॅकी आणि त्यांची मुलगी श्रद्धा, त्यांचा होणारा जावई लॅम्बी, त्यांची परिस्थिती इतकी चांगली आहे की एखादी लक्झरी गाडी करून सुद्धा ते लोक जाऊ शकतील. काय त्याच्यात प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण असं काय कारण आहे की ते तसं करू शकत नाहीत? ओके, त्याची एक स्टोरी आहे. त्याची एक स्टोरी आहे. Oh. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत लोकल ट्रान्सपोर्टनीच गेलं पाहिजे आणि मग ते लोकल ट्रान्सपोर्टनी जायचं म्हणतायत. तर गेल्या वेळेला बस होती, या वेळेला ट्रेन आहे. आता पुढच्या वेळेला काय होईल काय माहिती. पण एक गोष्ट मात्र नक्की की गेल्या वेळेचा जो रहबर होता, त्याला आपण रहबर म्हणतो, रहबर म्हणजे वाट दाखवणारा, वाटाड्या, जो गेल्या वेळेला बसमध्ये होता तसा या वेळेला ट्रेन मध्ये आहे. बाप्पानी पाठवलेला वाटाड्या बाप्पाचा आहेतच आहे, पण बाप्पानी पाठवलेला वाटाड्या गेल्या वेळेला कंडक्टर होता, या वेळेला टीसी आहे. पण मागच्या वेळेस नवऱ्याला नवस फेडा असं सांगता सांगता तुमची पुरेवाट झाली होती आणि तो नवस फेडून घेताना पुरेवाट झाली होती. आता सुनेला सांगायचंय की बाई ग, मुलीला की बाई ग कसं काय नवस फेडून घ्यायचं. त्यांना मुळात कन्व्हिन्स करणं किती सोपं होतं का कठीण होतं? अशक्यप्राय गोष्ट आहे ती खरं तर कन्व्हिन्स करणं. पण ते कसं होतं आणि गेल्या वेळेचा नवस पण बाप्पानी कसा फेडून घेतला होता आणि या वेळेला कुठला नवस आहे, काय आहे, हे सगळीच मजा खरं आहे. खरं तर नवस हे फार माणसाच्या अशा वेळेला मनात नाही येतं. अगदी त्यावेळेला मन असं माणसाचं उद्विग्न किंवा निराश झालेलं असतं आणि त्यावेळेला अगदी बेंबीच्या देठापासून ती बोलली जाते गोष्ट की बाप्पा ही गोष्ट मला दे, तुझ्या मनात असेल तर ही गोष्ट मला दे, मी असं करीन. त्यावेळेला काही माणसाला जे येतं ते आपण बोलतो, पण त्याच्या मागे मग त्याच्यानंतर मात्र ते घडणार असेल तर ते तसं व्हायला पाहिजे. काही नवस हे पूर्ण झाल्यानंतर फेडले जातात आणि काही नवस हे आधी फेडले जातात. सो तो असा तो नवस आहे. आणि माझा नवरा नवसाचा त्याच्या वडिलांनी नवस केला होता आणि तो त्यांनी फेडला नाही, म्हणून मग मी तो नंतर इतके वर्षांनी फेडला. आता पुढे काय आहे त्याची एक वेगळीच गोष्ट आहे. काय झालं तुझं नवस फेडता फेडता स्वप्नील? नाही, मजा आहे. मला असं वाटतं की पहिल्या चित्रपटाची इतकी पुण्याई आहे आणि डायलॉग आणि डायलॉग लोकांना पाठ आहे. हो, आपण आता म्हणतो की 2 मिनिटचा जमाना आहे. म्हणजे काल म्हणजे आता रील्सचं पण शॉर्ट झालं ना, त्याचाही शॉर्ट फॉर्म आलाय. म्हणजे जिकडे तुम्ही 90 सेकंद ही तुमची रिकॉल व्हॅल्यू आज आहे ज्या जनरेशनची, ते जनरेशन पण जर 19 वर्षाच्या आधीचा प्रवास त्यांना मुखोद्गत आहे ऑलमोस्ट. म्हणजे काल आम्ही एका गणपती मंडळात गेलो होतो आणि तिथे आम्हाला एक मॅन भेटला आणि तो सचिनजीने असं म्हटला की मी नवरा माझा नवसाचा 100 वेळा पाहिला काल. तर 100 वेळा एक सिनेमा, म्हणजे आपण शोले बिले बद्दल ऐकलं ना, सेम आपण अशी बनवा बनवी बद्दल ऐकलंय. म्हणजे मी 50 वेळा पाहिला असेल अशी बनवा बनवी, किंवा नवरा माझा नवसाचा 1 मी एक 10-20 वेळा पाहिला. अशी माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रात किंवा मराठी माणसं जगात 2च प्रकारचे, ज्यांनी हे सिनेमे एकदा पाहिलेत किंवा एकपेक्षा जास्त वेळा पाहिले. हे सिनेमे पाहिली नाही तशी मराठी माणसंच नाहीत जगाच्या पाठीवर. तर अशा एखाद्या सिनेमाचा भाग व्हायला मिळणं, मग त्याच्यासाठी कितीही कठीण नवस फेडावा लागला तर तो वर्थ आहे असं मला वाटतं. बरं, या सिनेमामध्ये नवस माझा फेडला जावा याच्यासाठी काही नवस केला होतास का? नाही, मला असं वाटतं की माझा नवस हा या चित्रपटाचा नव्हता. माझा नवस हा होता की मला सचिन पिळगावकरांच्या जवळ त्यांच्या सानिध्यात राहता यावं, आणि तो नवस बाप्पांनी कधीच पूर्ण केला. आता काय नवस काय होता? पण नाही, तो नवस म्हणजे नवस हाच होता की मला काय करणार होतो. मी तेव्हा पण त्यांच्यावर प्रेम करतो. म्हणजे मला असं वाटतं की हाच त्यांच्या जवळ जायला मिळावं. मग बाप्पाला काय मिळणार? बाप्पाला काही द्यायला लागत नाही. बाप्पाला आपली भक्ती पुरेशी आहे आणि माझ्या केसमध्ये श्रद्धा पुरेशी भक्ती आणि भक्तीपूर्व श्रद्धापूर्व भक्ती प्रेमाने कशी करतात त्याचा ते 2 शब्द दिसतात सगळीकडे, भक्ती आणि श्रद्धा. अजून एक गंमत आहे त्याची. जसं वॅकी होतं, वॅकी नाव आहे माझं, ते कशावरून होतं? वॅकी वक्रतुंड. ह्याचं नाव लॅम्बी आहे, ते कशावरून आहे? लंबोदर. बरं, तू सगळ्यात ज्युनियर मेंबर आणि 3 माणसं तर दिग्गज आहेत आणि त्यांची आधीच्या 19 वर्षांपूर्वीच्या सिनेमापासूनची गट्टी आहे. घेतलं का यांनी जुळवून तुला? अरे जुळवून म्हणजे
मी किती नवस केले असतील इतका सुंदर चित्रपट एकतर मिळावा आणि इतकी चांगली लोक मिळावीत ज्यांनी अगदी आपलंसं करून मला सांभाळलं. चुका ऑफकोर्स व्हायच्या, किती चुका व्हायच्या, इतकी मोठमोठी लोक तुमच्यासमोर सीन करायला उभी आहेत, माणूस तिथेच गार पडतो. पण ज्या चुका व्हायच्या त्यांना इग्नोर निग्लेक्ट करून कसं छान काम माझ्याकडूनही निघेल ते त्यांनी त्याची दक्षता नक्कीच घेतली. आणि त्यासाठी म्हणजे मी असं म्हणेन की मराठी सिनेसृष्टीत कुठलीही एकही अभिनेत्री नसेल जिला हा रोल नको असेल. म्हणजे सगळ्यांना हा रोल हवाय पण तो मला मिळाला याचं ग्रॅटिट्यूड इतकं आहे. आणि काय माहिती काय देवाला म्हणजे काय ब्लेसिंग्स मला मिळाले. किती वर्षाची होतीस नवरा माझा नवसाचा पहिला एपिसोड पहिला जेव्हा भागाला मी 8 वर्षाची होते आणि आयुष्यात पाहिलेला पहिला मराठी सिनेमा म्हणजे नवरा माझा नवसाचा होता. खरं सांगते का? खरं मला सांगितलं होतं हे. 8 वर्षाची आणि जेव्हा असताना. पहिल्यांदा सरांना मी भेटले तेव्हाही त्यांना मी हे सांगितलेलं. माझी पहिली फिल्म मी सरांसोबत केली, अशी ही आशिकी. त्यावेळी मी सरांना सांगितलेलं की मला माझा पती करोडपती, अशी ही बनवा बनवी आणि नवरा माझा नवसाचा इतकंच माहिती होतं. मराठी सिनेसृष्टी म्हणजे काय तर हे 3 सिनेमे आणि त्यातल्या एका सिनेमाच्या दुसऱ्या भागात काम करायला मिळणं म्हणजे देवाचा नक्कीच आशीर्वाद आहे. नुसतं काम केलं नाहीये तिने, चांगलं काम केलं. कौतुकाची थाप इथे बाप्पाच्या समोर मिळालेली आहे. मामा खरं तर मागच्या सिनेमातल्या खूप गोष्टी याच्यामध्ये, खूप माणसं मी म्हणेन याच्यामध्ये आहेत. म्हणजे मागच्या सिनेमाला पण दिग्दर्शन तुम्ही केलं होतं, आताही तुम्ही केलं. संतोष पवार तेव्हाही लिहित होते, आताही लिहित आहेत. काही कलाकार असे आहेत की जे आत्ता नाहीयेत तुमच्यासोबत. खूप आठवण आली? आठवण तर येणारच, कारण त्यावेळेला जे सक्सेस मिळालं होतं, हिट पिक्चर आहे ते, आणि त्या पिक्चरमध्ये या सगळ्यांचा सहभाग होता. कारण काय असतं, फिल्म म्हटली की इथे एकाचं नसतं, कधी एकाची नसतेच ती सगळ्यांची मिळून असते, टीमवर्क. त्या सगळ्यांचा भाग होता त्यात आणि तो त्या पुऱ्या बसमध्ये दिसत होता. टीमवर्क जे आहे ते सगळं त्या बसच्या ट्रॅव्हलमध्ये दिसत होतं. त्यामुळे त्यांची आठवण आम्ही विसरू शकत नाही अशी गोष्ट आहे. अगदी बारीकच्या बारीक जर रोल असेल तरी सुद्धा, म्हणजे तो अगदी लहान मुलगा होता तो तिथं हेल्मेट आम्ही विसरू शकत नाही अशी गोष्ट झालेली आहे. आता तो मुलगा दिसला तर ओळखणार पण नाही आपण त्याला, तो एकदम मोठा झाला असेल. तो आता हिच्या एवढा झाला असेल ना, तो तेव्हा 7-8 वर्षाचा होता. खरंय, खरंय. स्वप्नील, जेव्हा ना मी नवरा माझा नवसाचा पहिला बघते, कारण मी सुद्धा लहान होते जेव्हा तो सिनेमा बघितला, तेव्हा त्यातले एक गोष्ट आहे ना, ती अगदी कुठल्याही कोकणी माणसाच्या अगदी हृदयाच्या फार जवळची. हिरवा निसर्ग हा भोवतीला तो दिसला, तो त्या बसमधनं पाहणं, तुमचा तो प्रवास सगळ्यांचा पाहणं, हे खूप. आता ट्रेन मधनं जाताना तू मिस केलंस का ते? नाही मिस केलं, कारण तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास केलाय का? खूप वेळा. हा, मग कोकण रेल्वे आता विस्टाडोम वगैरे इतकं आल्हाददायक आहे आणि पावसाळ्यात वगैरे तर इतकं भारी दिसतं कोकण त्या प्रवासाच्या दरम्यान सुद्धा, की बसची वेगळी मजा आहे, ट्रेनची वेगळी मजा आहे. आणि ते तितकंच सुंदर दिसतं, तितकंच नयनरम्य आहे. ती सगळी अशी खाली उतरलेली स्टेशन्स आहेत आणि लाल माती आहे आणि तो त्याची आपली मजा आहे. स्टेशन. हा, म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला ते बघता आलं पाहिजे, तुम्हाला ते कॅप्चर करता आलं पाहिजे. आणि जर दिग्दर्शक सचिन असेल तर तो ते कॅप्चर केल्याशिवाय राहत नाही असं मला वाटतं. तर तितकाच सुंदर कोकण तुम्हाला रेल्वेच्या प्रवासात सुद्धा दिसणार आहे. हिरवा निसर्गाबद्दल आपण 20 सप्टेंबर नंतर बोलूया. नाही, मी गाण्यांकडे येणार आहे, पण त्या अगोदर सचिन सर, इतकं सुंदर सगळं झालंय तर प्रेक्षकांच्या मनात कायम एक प्रश्न असतो, हे खरोखर गेले होते का यांनी सेट उभा करून केलाय? विचारू का प्रश्न हा? विचार ना. मग काय खरोखर आहे? खरोखर तुम्ही तो तिथपर्यंतचा प्रवास केला की सेटवर केलाय? पिक्चरचा क्लायमॅक्स गणपतीपुळ्याला आहे, हा, ह्याच्यातच उत्तर आलं. नाही, पण गणपतीपुळ्यातच आहे की सिनेमातलं गणपतीपुळे वेगळीकडे? नाही नाही नाही, गणपतीपुळेच असणार बाबा. सिनेमातलं गणपतीपुळे, सिनेमातलं गणपतीपुळेच आहे. तिथे ऍक्च्युअल मंदिर, ऍक्च्युअल मंदिर. आणि मंदिरच्या बाहेर सुद्धा आम्ही समुद्रकिनारी पण शूटिंग केलेलं आहे. इतक्या गर्दीमध्ये, म्हणजे ती गर्दी मी गेलो पाहायला जेव्हा लोकेशन, तेव्हा आधीचं लोकेशन पाहताना सगळं म्हणजे सामसूम होतं ना सगळं. त्याच्यावर क्लायमॅक्स आम्ही शूट केला 19 वर्षांपूर्वी. आता या वेळेला गेल्यानंतर जी गर्दी पाहूनच मी असा झालो, म्हटलं बाप रे, आता मी परिसरच बदललाय. कम्प्लीट बदलला. 4-6 दुकानं होती, आता जवळजवळ 250-300 दुकानं झाली. बापरे. नुसतं तेवढंच नाही तर वॉटर स्पोर्ट्स एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. पर्यटक येत आहेत तिथे, म्हणजे
असे पिकनिक्स येतात, शाळेंच्या बसेस येतात आणि हे ते जी खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप आनंद. अतिशय आनंदाची गोष्ट आपण आहे. प्रमोट करतोय आणि मी त्यांना म्हटलं बाबा रे एवढी गर्दी तेव्हा नव्हती पिक्चरला, आता एवढी गर्दी कशी झाली हो, असं काय करताय तुम्ही? त्यांनी मला बघून विचारलं, कोणी सांगितलं होतं तुम्हाला पिक्चर बनवायला? कोकण कोकण पण बाप्पाची कृपा, बाप्पाच्या आदेशाने तो चित्रपट बनला का, तर एवढी गर्दी व्हावी म्हणून. त्याला हवी होती गर्दी, ती गर्दी झाली. आणि त्यानंतर माझी रिक्वायरमेंट काय, तर मला ऍब्सोल्युटली क्लीन बीच पाहिजे होता, ती रिक्वायरमेंट आहे सीनची. पण काय कृपा बाप्पाची की कसं काय घडवून आणलं. सिनेमा बघायचा आणि सांगायचं की या समुद्र किनाऱ्यात गर्दी असते, एवढं बोलून दाखवायचं फक्त. क्या बात आहे. म्हणजे बाप्पाची कृपा. ऍब्सोल्युटली. दुसरं काही उत्तरच नाही. काही प्रेरणा त्याची सगळं घडवून, म्हणजे आम्ही निमित्त मात्र आहोत, हे मात्र 100% सत्य आहे. मामा खरं तर या वयामध्ये इतकी एनर्जी आणणं, कोकणासारख्या भागामध्ये जाऊन शूट करणं हे सोपं नाहीये. हा सिनेमा करताना मागच्या सिनेमाच्या तुलनेमध्ये कुठले सीन किंवा कुठली गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला वाटते की वाव, हे मला करायचं होतं, जे मला इथे करायला मिळालं, मला या सीननं किंवा मला या गोष्टीनं खूप आनंद दिला, या सिनेमाच्या बाबतीत असं काही घडलं? या वयामध्ये म्हणजे हा येस. मला वाटत होतं की कधी येणार म्हणजे. नाही पण खरंच हा प्रश्न खरं म्हणजे रास्त आहे. तुमच्यासाठी तो वय हा आकडा असेल, पण आमच्यासाठी तो आदर्श आहे. मग या वयामध्ये असं म्हणू नका. हा मग वय म्हटलं की जरा वेगळं हे येतं. वय बी काय नाही राहतो. इट्स अ नंबर फॉर यू. बस म्हणजे ह्याचं उत्तर ऍक्च्युली मामांचा नाटकाचा प्रयोग बघा, सगळी उत्तर आली त्याच्यात. तर तुम्ही काय म्हटलं होतं? अशी कुठली गोष्ट आहे या सिनेमामध्ये जी अशी खूप आवडली? खरंच सांगतो म्हणजे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये म्हणताय ना, आता या या- या या सिनेमा. तेवढाच हिलॅरियस झालेला आहे पिक्चर, जो पहिल्यांदा होता त्याप्रमाणेच. आता ट्रेनमध्ये आले तो, आता ट्रेनमध्ये आल्यानंतर काही लिमिटेशन्स येणार की ट्रेनच्या तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, या लिमिटेशन येणार. पण त्या तिथे त्या लोकांमध्ये कंपार्टमेंट टू कंपार्टमेंटची मजा आलेली आहे, हा. ती फारच चांगली आहे. ते फार. त्यामुळे ती इंडिव्हिज्युअल मजा झालेली आहे. ओके. बसमध्ये कसं असतं, तुम्ही कॅमेरा लावलात बसमध्ये की सगळेच एकत्र सगळे दिसतात. 60 जण एकत्र असं. मग एका बरोबर काहीतरी घडत असताना बाकीचे लोक पण बाकीचे दिसत असतात, हा. त्यांचं पण काहीतरी घडत असतं. कंपार्टमेंट म्हटलं की फक्त ते कंपार्टमेंट दिसतं आणि मग कॉन्सन्ट्रेशन करता जास्त मदत होते. ते कथा पुढे घेऊन जाणं किंवा सिनेमाचा बदललेल्या जगाचा सुद्धा पुढचा टप्पा असा आपण त्याला म्हणू शकतो. म्हणू शकतो. त्या मागच्या सिनेमामधली गाणी अजूनही लक्षात आहे. मगाशी मी हिरवा निसर्गाचा उल्लेख केला, आणखीनही गाणी आहेत, लावणी आहे जी सगळ्यांच्या लक्षात आहे. या सिनेमाचं पण एक गाणं नाही म्हणणार मी, आरती एक आली आहे समोर, ज्याचे काही व्हिडिओज आम्हाला दिसले युट्यूबवर. त्याची कथा काय आहे ती मला सांगा, आणि तुम्ही दोघांनी जर आम्हाला ती गाऊन दाखवली इथे, कारण तुम्ही तर ती गायलीच आहे. हो पण त्याने नाही गायली. त्याने गायली नाहीये, त्यानं तुमच्यासोबत स्क्रीनवर दिसलंय. आणि ती लोकांना आवडावी याच अर्थाने मी गायली नाही, याच कारणामुळे मी ती गायली नाही. थँक्यू. आता जाऊन दाखव ना. तेच लोकांना आवडावी या क्रायटेरिया ठीक आहे. डम 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 डम. आणि आपण लाईव्ह होत ना, हो मग नका घेऊ ते रिस्क, त्यांना गाऊ दे. आता गायला लावा ना, म्हणजे कशी पाहिजे होती खरी ते कळेल. म्हणजे अशी गा आणि अशी गाऊ नका, दोन्हीची प्रात्यक्षिक इथेच. काय बेसिकली डम 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 डमरू वाजे हे पारंपरिक आहे. हो. हे या ओळी डम 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 डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा बाप्पा नाचे, नाचे. तडतड तडतड ताशा वाजे, ताशाच्या तालावर बाप्पा बाप्पा नाचे. नाचे. या ज्या ओळी आहेत त्या पारंपरिक आहेत, ट्रेडिशनल आहे. पण या घेऊन याच्या आधीचा पोर्शन, त्याचं इंट्रोडक्शन, कुठल्या सिच्युएशनला ते गाणं येतं ओके. आणि त्यामुळे त्याची सुरुवात मोर्या मोर्या मी बाळ तान्हेपासून सुरू होते. त्याचं कारण ती सिच्युएशन आहे. ती सिच्युएशन काय आहे, मग ती आम्ही घातली. त्याच्यानंतर एक मुखडा घातला, त्याचा एक इंट्रो म्हणतो ना आपण, तो इंट्रो घेऊन तो बांधला. तो रविराज कोलथरकर नावाचा एक संगीतकार आहे, त्यांनी तो मुखडा बांधला, लिहिला प्रवीण दवणेंनी, आणि मग ते पारंपरिक बोल आले. आणि त्याच्यानंतर त्याचा अंतरा सुद्धा घेतलेला आहे आम्ही, तो जो नव्याने बनलेला आहे, तो रविराज कोलथरकरनी नव्याने कंपोज केलेला आहे, प्रवीण दवणेंनी त्याच्यावर नव्याने बोल लिहिलेले आहेत, आणि त्यानंतर आपण घालीन लोटांगणवरती येतो, अशी ती त्याचा मांडणी आहे. त्याची मांडणी जी आहे
ती अशा प्रकारे केली, एका ट्रॅडिशनल गोष्टीला धरून त्याच्यावरती ते सजवलेलं आहे. आपण कसं गणपतीची मूर्ती त्याची स्थापना करतो, पण आरास जी असते ती सुद्धा महत्वाची असते, ती सुद्धा आपण प्रेमाने करतो. कोणी फुलांनी करतं, कोणी पेंटिंग्सनी करतं, कोणी आपापल्या परीने सगळं करतात. पण हे जे काही बाकीचं केलेलं आहे या ट्रॅडिशनल बोलांच्या अवतीभोवती, ती आरास आहे गणपतीची, असं मी म्हणू शकेन. बोलून दाखवा ना थोडी, आवडेल आम्हाला ऐकायला. डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. हे तड 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 ताशा वाजे, तड 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 ताशा वाजे. हे तड 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 ताशा वाजे, तड 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 ताशा वाजे. ताशाच्या तालावर बाप्पा नाचे, ताशाच्या तालावर बाप्पा नाचे. हे डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. हे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. क्या बात आहे इच्छा, म्हणजे कानावर पडल्यानंतर आता मी पण बोलतो. इच्छा आणि गरज यातला फरक मी जाणतो, म्हणून मी हुशार आहे असं मला वाटतं. हा, रिस्क नाही घेणार मी. भयंकर फेवरेट आदर्श शिंदे, त्यांनी प्लेबॅक दिलेला आहे. स्वप्नील अजिबात गाऊ नको. एक्झॅक्टली, तिला कळत नाही, तिला भीती वाटली पाहिजे माझी. एक गोष्ट सांगतो, या गाण्याच्या बांधण्या जे बांधलं गेलं गाणं, त्याच्याकरता रविराज कोलथरकरची मेहनत तर आहेच, प्रवीण दवणेंची पण मेहनत आहेच, पण आदर्शनी जी मेहनत घेतलेली आहे या गाण्याकरता. रिदमची रेकॉर्डिंग आम्ही सुरू केली सकाळी 10:30 पासून ते पहाटे 3 पर्यंत आम्ही फक्त रिदम करत होतो या गाण्याचा, कारण तो रिदम अतिशय महत्वाचा आहे. आणि 6 रिदमिस्ट आदर्शनी मागवले होते त्याच्या ओळखीचे, ज्याच्यावर त्याचा कॉन्फिडन्स होता. आणि त्या 6 लोकांनी 18 प्रकारचे रिदम वाजवलेले आहेत वेगवेगळे. त्यामुळे तो तसा वेळ लागला. तो साऊंड आहे ना, तो असा इथे लागतो, धाप 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 असा इथे लागतो. मी म्हटलं त्या दिवशी काय एवढं काय उशीर झाला हो तुम्हाला. ते म्हणाले अगं मी माझं तर सोड, आदर्श शेवटपर्यंत थांबला होता, म्हणजे त्याची गरज नसताना सुद्धा तो मुलगा, त्याची गरज होती, म्हणजे पण गरज तो होता, सिंगर तिथे सिंगर आवश्यक म्हणून काम नव्हतं. झालं होतं. पण हे जेव्हा गाणार होते तेव्हा सुद्धा त्यांनी थांबून यांच्याकडनं तसं गाऊन घेतलं. म्हणजे तुम्हाला आवडलेला That's very sweet. सगळ्यात भारी भाग तो सिनेमातला. अर्थात सिनेमा तुमचं प्रॉडक्ट असल्यामुळे तो पूर्ण आवडणं हेच आहे, पण कधी कधी असं असतं ना, एखाद्या भागावर आपला फार जीव जडतो. या चित्रपटाचा शेवट जो मी विनंती करीन सर्वांना, चित्रपट तर 20 सप्टेंबरला रिलीज होतोच आहे, तुम्ही लोक सगळे पाहणार आहात, चित्रपट पाहावा अशी मी विनंती करतो. पण अजून एक त्याबरोबर विनंती करतो की कृपया शेवट कोणाला सांगू नका, कारण का तो जो शेवट आहे तो इथे आहे. म्हणजे आता पण शहारे असे येत आहेत अंगावर, कारण तो शेवटच आहे तसा. खूप होपफुल आहात तुम्ही सिनेमाबद्दल, आणि मला खूप आनंद आहे की मराठी सिनेसृष्टीमध्ये जी नवनवीन प्रयोग करण्याची परंपरा आहे ती कायम जपली गेलेली आहे. विनोद भाव असलेले मराठी सिनेमा हे मराठी सिनेसृष्टीचं, वैचारिक सिनेमा देणाऱ्या सिनेसृष्टीसह हे विनोद भाव देणारे सिनेमा हे आपलं खूप मोठी ताकद राहिलेली आहे. आणि त्याच धाटणीचे आणखी नवे सिनेमे येत आहेत. ते सिनेमे येत आहेत याच्या कौतुक असण्यासोबतच प्रेक्षकांना, नव्या बदलणाऱ्या पिढीला ते सिनेमे आवडत आहेत. इतक्या नव्या पिढीला त्या सिनेमांमध्ये काम करणं ही आपली स्वप्नपूर्ती वाटते. हा खरं तर आपल्या भाषेचा, आपल्याला असणारा अभिमान, तिचं प्रेम हे सगळं आपल्यासोबत आहे. आणि अर्थात या सगळ्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांसोबत आहे. तो आशीर्वाद आपल्या सगळ्यांसोबत राहू देत. आपली भाषा अशीच वृद्धिंगत होऊ देत. आपली सिनेसृष्टी अशीच प्रेम करत पुढे जात राहू देत. तिचा झेंडा हा कायम अटकेपार रोवला जाऊ देत अशी अपेक्षा आपण करूयात. बाप्पा चरणी आज इतकंच मागणं मागूयात. आणि तुमच्या बोल तू आधी कंप्लीट कर प्लीज. मला असं म्हणायचं आहे की या भाषेबद्दल तू जे म्हणालीस आता ते इतकं महत्वाचं आहे. आणि मला कौतुक करावं असं वाटतं की NDTVनी मराठी सुरू केलेलं आहे. आणि हे पहिलं वर्ष आहे तुमचं, पहिला बाप्पा आहे तुमचा.
या वर्षी, कारण पहिल्यांदाच तुम्ही ते सुरू केलं आणि आम्ही इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आम्हाला जे येतं ते आम्ही करत आलेलो आहोत आणि वयानं वडील म्हणून आम्ही या तुमच्या पावलाला अत्यंत मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो, शुभ आशीर्वाद देऊ इच्छितो. NDTV मराठी हे खूप मोठं व्हावं अशी बाप्पा चरणी प्रार्थना करतो आणि त्याकरता आम्ही तर खूप छोटे आहोत, आमचं काय, आम्ही काम करत राहू, पण आमची कधीही मदत लागली तर आम्ही एका फोनवरती आहोत. तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि या टीमची खासियत अशी आहे की ह्यांनी केलेला नवस पूर्ण होतोच. खूप खूप आनंद होतोय, कारण मराठी असं म्हटलं की ज्या ज्या गोष्टी समोर येतात त्या गोष्टींसोबत जी नावं जोडली जातात त्या नावांमध्ये आपण आहात. इतके महाराष्ट्र वर्ष भूषण. तुम्ही आहात. महाराष्ट्र भूषण हा तर एक पुरस्कार आहे, पण आमच्या हृदयात जे महाराष्ट्र भूषण म्हणून ते बसलेले आहेत ते कायम राहणार आहेत, आमच्या पुढच्या पिढीपर्यंत जाणार आहेत. आज तुम्ही सगळी मंडळी आणि इतक्या छान दिवशी आलात, खूप खूप आनंद होतोय माझ्या सगळ्या टीम तर्फे. मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानते. तुमचंही प्रेम आमच्यावर असंच राहू देत. पुन्हा पुन्हा भेट देत राहा. नव्या सिनेमासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पाचं विसर्जन झालं की लगेच आपला गणपती बाप्पा भेटायला येतोय. खिरापत आहे. नवरा माझा नवसाचा 20 सप्टेंबरला खिरापत म्हणून बघा आणि त्याचं सेवन करा. सेवन करतो आणि आम्हाला खात्री आहे की जितका नवरा माझा नवसाचा पहिल्या सिनेमानं आम्हाला आनंद दिला तितकाच आनंद आम्हाला या सिनेमातनं पण मिळणार आहे. नवरा माझा नवसाचा पार्ट आणि दुप्पट आनंद. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी. गणपती बाप्पा मोरया.